नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तुम्ही सर्वजण फिजिकल टेस्टची तयारी एकदम जोरात करत आहात, पण तुमची एक चूक तुम्हाला भरती प्रक्रियेतून थेट बाहेर काढू शकते, ती म्हणजे चुकीचे किंवा अपूर्ण डॉक्युमेंट। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अग्निवीर भरती 2026 साठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, महत्त्वाची डॉक्युमेंटची संपूर्ण एक यादी देणार आहे, संपूर्ण लिस्ट तुम्हाला देणार आहे आणि पूर्णपणे डॉक्युमेंट सांगणार आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढे पण डॉक्युमेंट सांगणार आहे, सर्व डॉक्युमेंट भरतीसाठी खूप गरजेचे आहे आणि खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, अनेक मुले भरतीमध्ये कागदपत्रांमुळे बाद होतात। जर तुम्हाला ही चूक टाळायची असेल तर तुम्हाला पुढचे हे 10 मिनिटे एकदम लक्ष देऊन हा व्हिडिओ बघावा लागेल, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे संपूर्ण डॉक्युमेंटची यादी बघणार आहोत। तर चला पूर्णपणे आपण डॉक्युमेंट बघून घेऊ। मित्रांनो, मी तुम्हाला जेवढे पण डॉक्युमेंट सांगणार आहे, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला भरती प्रक्रियेमधून बाहेर केलं जाईल। तर आत्ताच हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट बनवून घ्यायचे आहे, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेले असतील, फक्त तुम्हाला त्याचा पूर्णपणे प्रॉपर एक सेट तयार करून ठेवायचा आहे। नंबर 1 चं डॉक्युमेंट आहे ऍडमिट कार्ड। ऍडमिट कार्ड भरतीसाठी खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो। इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथून तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आणि इझिली त्याचं प्रिंट आउट काढून तुम्ही भरतीला घेऊन जाऊ शकता, कारण की जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला आतमध्ये एंट्री सुद्धा भेटणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे ऍडमिट कार्ड कंपल्सरी असणं खूप गरजेचं आहे। नंबर 2 डॉक्युमेंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आधार कार्ड। मित्रांनो, भरतीसाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे। बऱ्याच मित्रांच्या आधार कार्ड मध्ये भरपूर काही अशा चुका झालेल्या असतात। मित्रांनो, जर तुमच्या चुका झालेल्या असेल तर तुम्ही त्या आत्ताच दुरुस्त करून घ्या। आधार कार्ड वरती तुमचं पूर्ण नाव 10वीच्या मार्कशीट नुसार असलं पाहिजे, पूर्ण नाव असलं पाहिजे। त्यानंतर तुमची बर्थ डेट पूर्ण असली पाहिजे। बऱ्याच मित्रांची इयर असतो फक्त, तर मित्रांनो तिथं एक एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर 26/5/2002 म्हणजे अशी पूर्णपणे एक बर्थ डेट तुमची तिथं मेन्शन केलेली असली पाहिजे। तुमचा ऍड्रेस आधार कार्ड वरती एकदम प्रॉपर असला पाहिजे। मित्रांनो बघा, भरतीसाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुमच्याकडून आधार कार्ड वरती जर काही चुका झालेल्या असेल, तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल, तुमची बर्थ डेट तिथं पूर्ण नसेल, तुमचा ऍड्रेस मध्ये चुकीचा ऍड्रेस पडलेला असेल किंवा तुमचा ऍड्रेस पूर्ण नसेल, तर तुम्ही ह्या आत्ताच दुरुस्त करून घ्या। आता हा ऍड्रेस असो किंवा तुमचं नाव असो किंवा तुमची बर्थ डेट असो, ही कुठं दुरुस्त करायची, तर तुम्ही इझिली आधार सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार दुरुस्त करून घेऊ शकता। मित्रांनो, लक्षात ठेवा, आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे। आधार कार्ड वरती जर चुका असेल तर लगेच दुरुस्त करा, जेणेकरून तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये कुठली प्रकारची अडचण येणार नाही। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र, म्हणजेच हाय एज्युकेशन सर्टिफिकेट। मित्रांनो, जी आपली अग्निवीरची भरती आहे ही 10वीच्या बेसवरती आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कंपल्सरी 10वीचे मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र असलंच पाहिजे। पण त्यासोबत जर तुम्ही हाय एज्युकेशन घेतलेलं असेल, जर तुमचं 12वी झालेलं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तर तुमच्याकडे 12वीचे सर्टिफिकेट सुद्धा असणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला भरतीला जाताना 10वीचं मार्कशीट, बोर्ड प्रमाणपत्र, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड प्रमाणपत्र जर तुमची 12वी झालेली असेल तर तुम्हाला घेऊन नक्की जायचं आहे। चौथं डॉक्युमेंट म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट। डोमेसाइल सर्टिफिकेट भरतीसाठी खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुम्ही कोणत्या राज्यातून आहात, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे, हे डोमेसाइल सर्टिफिकेट, तुम्ही तिथले रहिवासी आहात त्याचा पुरावा असतो। तर भरतीसाठी डोमेसाइल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं। डोमेसाइल वरती तुमची बर्थ डेट सुद्धा मेन्शन असते, तुमचा ऍड्रेस मेन्शन असतो आणि मित्रांनो, भरतीला डोमेसाइल कंपल्सरी लागतं। तुम्ही बघा, कोणतीही भरती असू द्या, स्टेटची भरती असू द्या किंवा XYZ सेंट्रलची भरती असू द्या, त्यासाठी सुद्धा डोमेसाइल सर्टिफिकेट लागतं। तर मित्रांनो, तुम्हाला भरतीला जाताना डोमेसाइल सर्टिफिकेट नक्की घेऊन जायचं आहे आणि हे डोमेसाइल सर्टिफिकेट ऑल कास्टसाठी लागत असतं। बरेच मित्र म्हणतात की SC ST लागतं का, OBC ला लागतं का, तर संपूर्ण कास्टसाठी डोमेसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। तर तुम्हाला भरतीला डोमेसाइल सर्टिफिकेट घेऊन नक्की जायचं आहे। 5चं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट साईज फोटो। तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो असणं खूप गरजेचं आहे। ते पण मित्रांनो, तुमच्याकडे व्हाईट बॅकग्राऊंड वरती तुमचा फोटो असला पाहिजे आणि मिनिमम तुमच्याकडे फोटो 20 तरी असले पाहिजे। 20 पेक्षा जास्त असेल तर एकदम चांगलं, पण मिनिमम 20 फोटो तुमच्याकडे असले पाहिजे, जेणेकरून तुमचे फोटो कमी पडणार नाही आणि तुम्हाला ते काम येतील। मित्रांनो बघा, कधीच्याला पण फोटो तुमच्याकडे जास्तच ठेवा, जेणेकरून आपल्याला जेव्हा पण लागेल इमर्जन्सीला ते आपल्याला काम येतील। त्यामुळे तुमच्याकडे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो कंपल्सरी असणं खूप गरजेचं आहे। 6व्या क्रमांकाचं डॉक्युमेंट म्हणजे जात प्रमाणपत्र, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट। तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं सुद्धा खूप गरजेचं आहे। आता हे कास्ट सर्टिफिकेट SC ST OBC कॅटेगरी मधल्या मित्रांना कंपल्सरी पाहिजे। आता बरेच मित्र म्हणतात आम्ही जनरल म्हणजेच आम्ही ओपन मधून फॉर्म भरलेला आहे, तर आम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं का? तर मित्रांनो, ओपन वाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, फक्त जे मित्र कास्ट मधून येतात त्यांनाच कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे। तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे। 7व्या क्रमांकाचं डॉक्युमेंट म्हणजे अफिडेव्हिट, म्हणजेच नोटरी। मित्रांनो, बऱ्याच मित्रांकडे अफिडेव्हिट नोटरी नसते, तर तुम्हाला भरतीला नोटरी सुद्धा घेऊन जायची आहे। आता याच्यामध्ये बऱ्याच मित्रांना नोटरी म्हणजे काय हे माहित असेल, बऱ्याच मित्रांना माहित नसेल।
जर तुम्हाला नोटरी कशी काढायची, नोटरी कशी असते, कुठून बनवायची असते, हे जर प्रॉपर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ वॉच करावा लागेल. या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे. पण मित्रांनो, हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ वॉच करायचा आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नवीन नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती मी देत असतो. तर तुम्हाला नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवरती फायदा होईल. त्यामुळे लगेच सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती, नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि इझिली तुम्ही त्या व्हिडिओमधून माहिती घेऊ शकता. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. 8व्या क्रमांकाचे इतर डॉक्युमेंट हे सुद्धा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि कंपल्सरी पाहिजे. यामध्ये सगळ्यात अगोदर कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला भरतीला घेऊन जायचं आहे. अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला भरतीला कंपल्सरी लागतं. त्यानंतर ज्या मित्रांकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल आणि ज्या मित्रांकडे NCCC झालेली सर्टिफिकेट असेल त्यांनी सुद्धा भरतीला NCCC सर्टिफिकेट आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जायचं आहे. त्यांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजिनल असले पाहिजे आणि प्लस याच्यामध्ये मित्रांनो 2 ते 3 तुमच्याकडे झेरॉक्स सेट असले पाहिजे आणि प्लस सेल्फ अटेंड केले असले पाहिजे. म्हणजे प्रत्येक झेरॉक्स वरती तुमची सिग्नेचर केलेली असली पाहिजे आणि प्रत्येक डॉक्युमेंटचा तुमच्याकडे 2 ते 3 झेरॉक्स सेट असला पाहिजे आणि प्लस याच्यासोबत तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो बघा, हे सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला जेवढे सांगितलेलं आहे हे सर्व डॉक्युमेंट भरतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. या डॉक्युमेंटची लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. ही डॉक्युमेंटची लिस्ट आहे. ही डॉक्युमेंटचा एक स्क्रीनशॉट तुमच्याकडे घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला भरतीला खूप काम येईल. आणि आत्ताच तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय तर मित्रांनो लगेच तुमची फाईल ओपन करा, त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट सेपरेटली काढा, त्याचा सेट बनवा आणि तुम्ही भरतीला सोबत घेऊन जा. कारण की ऐन वेळेस शेवटच्या टाइमला धावपळ नको. त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितले कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. याचा पूर्णपणे एक प्रॉपर सेट बनवा आणि एक चांगल्या फाईलमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने सेट करून ठेवा, जेणेकरून भरतीला तुम्ही इझिली दाखवू शकता, इझिली तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला पूर्णपणे आज ह्या व्हिडिओमध्ये अग्निवीर भरती 2026 साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात पूर्ण माहिती प्रॉपरली समजलीच असेल. जर तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल काही शंका असेल किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो बघा, तुम्ही आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा मदत होईल. आणि जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर ते सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.